हा 12वीच्या संयुक्त वाणिज्य वर्गाला तर मी शिकवायला सुद्धा नाही, तरी सुद्धा पाहुणं म्हणून मला इथं पाठवलेलं आहे. अर्थशास्त्र हा विषय मी आता 11वी मध्ये अभ्यासलेला आहे. 12वी मध्ये जवळजवळ 80% पेक्षा जास्त अभ्यासक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे आणि उरलेला एक 15 ते 20% किंवा अगदी छोटी छोटी 3 प्रकरणं फक्त राहिलेली आहेत. ही प्रकरणं सुद्धा थोड्याच कालावधीमध्ये पूर्ण होतील आणि त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये तुम्ही साधारणतः एप्रिल-मे महिन्यामध्ये परीक्षेला सामोरं जाल. तर तुम्हाला बराचसा भाग शिकवला आहे, वर्गातही बरंचसं झालेलं असेल. आता तुमचं ह्याच्या पाठीमागं कुठपर्यंत आलं होतं आणि त्याच्या पुढं मी शिकवण्यापेक्षा आणि परत दुसऱ्या दिवशी लगेच मॅडमनी त्याच्या पुढे शिकवण्यापेक्षा 2 शिक्षकांच्या शिकवण्याची तुलना करत बसण्यापेक्षा, कोण चांगलं शिकवतं कोण वाईट शिकवतं याची चौकशी करत बसण्यापेक्षा एक मागणीचा नियम की जेणेकरून तो नियम परीक्षेला टाकल्याशिवाय प्रश्नपत्रिकाच काढता येत नाही. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेतला किंवा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतला एक प्रश्न तर अगदी फुटल्यासारखाच असतो दरवर्षी. प्रश्नपत्रिका फुटली असं म्हणतात का नाही, तसा. आता ह्याच्या पाठीमागच्या अभ्यासक्रमाचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वेगळं होतं आणि गेल्या वर्षीपासून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वेगळं आलेलं आहे. गेल्या वर्षीच्या नवीन प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार तुम्ही फक्त तुमच्या नशिबाला फक्त प्रथम सत्रच परीक्षा देता आली, त्याच्या पुढच्या परीक्षा तुम्हाला त्या देता आल्या नाही. वार्षिक परीक्षा जर नवीन सिलेबस पॅटर्न नुसार जर 11वीची झाली असती तर तुम्हाला कदाचित 12वी मध्ये आणखीन त्याचा अंदाज आला असता. आता मागणीचा नियम आहे, हा जो नियम आहे तो नियम परीक्षेमध्ये विचारल्याशिवाय प्रश्नपत्रिका काढता येत नाही. मी आणखी परत सांगतोय, 8 मार्काला हा प्रश्न परीक्षेला डेफिनेटली विचारला जातच होता. ह्याच्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय होतं की मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा असा प्रश्न यायचा, किंवा मागणीचा नियम स्पष्ट करून सिद्धांताची गृहीतके सांगा असा प्रश्न विचारायचा, किंवा मागणीचा नियम स्पष्ट करा आणि नियमाचे अपवाद सांगा. अशा 3 पद्धतीनं प्रश्न परीक्षेला विचारला जात होता. आता ज्या वेळेस या पद्धतीनं प्रश्न विचारले जात होते त्यावेळेस मागणीचा नियम तर अगदी प्रस्तावना, विधान, उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण, कोष्टकाद्वारे स्पष्टीकरण, आकृतीद्वारे स्पष्टीकरण, हा भाग कोणताही कसाही प्रश्न विचारू द्या तो भाग तिथपर्यंत परीक्षेमध्ये मांडायचाच. लक्षात येते का बघा. आता पूर्वी कसं होतं की सिद्धांत स्पष्ट करा आणि गृहीतके सांगा, किंवा सिद्धांत स्पष्ट करा अपवाद सांगा, किंवा अपवादासह प्रश्न सिद्धांत स्पष्ट करा असं विचारलं जात होतं. त्यावेळेस गृहीतकाला फारसं महत्व नव्हतं, वेटेजच नव्हतं गृहीतकाला. आता काय झाले माहिती आहे का की प्रत्येक गोष्टीला नवीन पॅटर्न नुसार वेटेज आले मार्काचं. जे 8 मार्क आहेत हे 8 मार्क अगदी प्रस्तावना ह्याला सुद्धा मार्क राखीव ठेवलाय, पूर्वी तसं नव्हतं. विधान याला मार्क राखीव ठेवलाय, उदाहरण ह्याला मार्क राखीव ठेवलाय, कोष्टक याला मार्क राखीव ठेवलाय, आकृती याला मार्क राखीव ठेवलाय, गृहीतके याला मार्क राखीव ठेवलाय आणि अपवाद
याला मार्क राखीव ठेवलाय. मग आपल्या पुढे असा प्रश्न पडतो की किती मार्क कोणाकोणाला किती राखीव ठेवलेत असा प्रश्न आपल्या पुढे पडतो. पण हे प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांनाच ते फक्त माहीत असतं. ज्या वेळेस बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकाकडे येतात त्यावेळेस शिक्षकांना नमुना उत्तरपत्रिका येते. पहा, नमुना उत्तरपत्रिका जशी प्रश्नपत्रिका असते तसं नमुना उत्तरपत्रिका असते. त्या नमुना उत्तरपत्रिकेमध्येच त्यांनी दिलेलं असतं की प्रस्तावनेला समजा 1 मार्क राखीव, विधानाला 1 मार्क राखीव, उदाहरणाला 1, कोष्टकाला 2, आकृतीला 2, गृहीतकाला 1 असं त्यावेळेस कळतं. त्यामुळं प्रस्तावनेपासून अगदी अपवादापर्यंत पहिल्यांदा जी पहिला घेर टाकायचा प्रस्तावनेमध्ये तो शेवटच्या गिअरला अपवादापर्यंत थांबायचंच नाही. कुणाला किती वेटेज आहे ह्या गोष्टी बघायच्याच नाहीत. मला वाटतं तुम्हाला मॅडमने बी तसंच सांगितलं असेल, बरोबर आहे की नाही? अजिबात बाकीचं काय बघायचं, पहिल्यापासून अगदी सुरुवातीपर्यंत ते लिहूनच काढायचं. आणि जर व्यवस्थितपणे लिहिलं, अक्षर चांगलं असेल, मोजक्या शब्दात मांडलं असेल तर 8 पैकी 7 मार्क डोळे झाकून मिळतात. 8 पैकी 7 मार्क डोळे झाकून मिळतात. कुठल्या वर्गात आहे लक्षात ठेवा. म्हणून काय करायचं की जेणेकरून त्या ठिकाणी व्यवस्थितपणे उत्तराची मांडणी करायची आणि उत्तराची मांडणी करून 8 पैकी 7 मार्क पडदिशी घ्यायचे. आता सिद्धांत मांडत विचारात घेत असताना या सिद्धांता प्रस्तावनेमध्ये ठराविकच 4-5 ओळी फक्त लिहायच्या. ठराविकच मागणीच्या नियमाची मांडणी डॉक्टर मार्शल यांनी केली. सुरुवातीलाच वाक्य टाकायचं. मागणीचा नियम हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमावर आधारित आहे. 1890 साली मार्शल यांनी एक ग्रंथ लिहिला होता. कुठला? अर्थशास्त्राची मूलतत्वे, इंग्रजीमध्ये द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या नावाचा ग्रंथ मांडला. आणि या ग्रंथामध्ये मार्शल यांनी सिद्धांताचं विस्तृतपणे विवेचन केलेलं आहे. जरा आदनं मधनं उत्तरपत्रिकेमध्ये इंग्लिश मारायचं. अर्थशास्त्राची मूलतत्वे येतंय, बरोबर आहे. एक द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स बी माहीत आहे. स्पेलिंग जर येत असेल ना, द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स असं इंग्रजीमध्येच मांडायचं. जर स्पेलिंग येत असेल तरच त्याच्या नादी लागायचं. नाहीतर आपण स्पेलिंग चुकीचं लिहिणार आणि त्याच्या खाली अधोरेखित करणार, तपासणाऱ्याला म्हणणार बघ मी कसा चुकलो. लक्षात घ्या. अशा ठराविकच या 4-5 ओळी फक्त प्रस्तावनेमध्ये मांडायच्या. लगेच सिद्धांताचं विधान घ्यायचं, कारण आपल्याला ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी विस्तारते आणि वस्तूची किंमत वाढल्यास मागणी संकोचते किंवा घटते वाढते म्हटलं तरी चालेल. साधं आणि सोपं वाक्य आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये जो अनुभवास येतो तोच अनुभव डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताच्या साहाय्यानं स्पष्ट केला आहे. दैनंदिन जीवनामध्ये हा अनुभवास येतो का नाही ते मला तुम्ही सांगा. हा सिद्धांत अनुभवास येतो का? येतो का? कुठे येतो सांगू का? ज्या वेळेस हापूस आंब्याचा नुकताच सीझन चालू होतो, फक्त नातेपुत्यात फक्त कुठंतरी एकाच ठिकाणी त्याचा स्टॉल असतो. आपण तिथं जातो, आंबे कसे डझन आहेत म्हणून विचारतो. तो म्हणतो 1000 रुपये डझन. सगळं स्टॉलवरचं ढीग बघतो आणि न घेता आपण जातो. का? किंमत जास्त आहे. मागणी केली का मी? नाही. तसंच निघाल. सफरचंद, इंडियन सफरचंद येण्याच्या अगोदर सफरचंद 180 रुपये किलो, 200 रुपये किलो सफरचंद असतो.
एखादं पोरग एखादी पोरगी जर कणकणी आली, तिला काही खाऊ वाटना, तोंडाला चव नसल, तरच मम्मी सांगते होय हो अमुक अमुक ती काय खाई नाही, येताना सफरचंद घेऊन या. आणि ज्या वेळेस आपल्या घरात आजारी पडतो त्याच वेळेस सफरचंद घरी आणला जातो. म्हणजे सफरचंदाची किंमत जास्त, मागणी कमी. आणि ज्या वेळेस एप्रिल महिना मे महिना चालू होईल, सगळ्या खेड्यापाड्यातले आंबे मार्केटमध्ये येतील, तेव्हा बुधवारच्या बाजारात आपली अर्धी पिशवी कशाने भरलेली असते? आंब्यानं भरलेली असते. स्टॉलवर जे प्रत्येक जण आंबेच घेतो का? काय झालं इथं? किंमत कमी झाली. किंमत कमी झाली की मागणी वाढते. सफरचंद 70 रुपये किलो 80 रुपये किलो झाला की घरनं सांगितलेलं सुद्धा नसतं सफरचंद आणायला, तरी सुद्धा सफरचंद घरी आणलं जात्यात. का? तर किंमत कमी आहे. म्हणजे किंमत कमी असते त्यावेळेस मार्केटमध्ये जास्त वस्तू खपतात, आणि ज्या वेळेस किंमत जास्त असते त्यावेळेस मार्केटमध्ये कमी वस्तू विकल्या जातात. आणि हा अनुभवास येतो. आणि हाच अनुभव डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताच्या साहाय्यानं मांडलेला आहे. आता त्याचं कोष्टक ही तुम्हाला माहित असेल पा. कोष्टक काय फारसं अवघड नाही. तुम्ही म्हणसान हा आमचा अभ्यास अगोदरच झालेला आहे आणि परत सरांना डोकंदुखी काय वाढवली, येऊन हे कोष्टकन ते काढायला लागले. तर फक्त कोणत्या कॉलम मध्ये काय मांडायचंय? पहिल्या कॉलम मध्ये किंमत मांडायची बाळांनो, आणि दुसऱ्या कॉलम मध्ये मागणी मांडायची. पहिल्या कॉलम मध्ये कधीच मागणी मांडायची नाही. परीक्षेला काय काय उत्तरपत्रिकेमध्ये असं दिसतं, उत्तरपत्रिकेमध्ये असं दिसतं. जास्त अभ्यास झालेल्या पोरांचं नेमकं काय होतं? इकडं मागणी आणि इकडं किंमत असते. लक्षात ठेवा. आणि काय नाही, तुमच्या कोष्टकात किंवा वहीमध्ये काही असू द्या, पुस्तकात काही असू द्या, सरळ इकडं 5 4 3 2 1 आणि 1 2 3 4 5 इकडं सरळ वाढत कमी झालेलं दाखवायचं आणि इकडं वाढत गेलेलं दाखवायचं. तुमच्या वहीमध्ये काय असेल? 50 40 30 20 10 असेल, बरोबर आहे का नाही? किंवा इकडं 10 20 30 40 50 असेल, काही असू दे. आणि मग ह्याचं स्पष्टीकरण 4 ओळी लिहायचं. ह्याचं स्पष्टीकरण 4 ओळी लिहायचं. याच्यावरनच लिहायचं, मोजकच लिहायचं. जास्त लिहित बसला की तुमचा पुढचा एखादा प्रश्न लिहायचा राहणार. म्हणून त्याला वेळच द्यायचा. की वरील कोष्टकावरून असे स्पष्ट होते की वस्तूची किंमत 5 4 3 2 1 याप्रमाणे कमी होत जाईल, तसे वस्तूची मागणी 1 2 3 4 5 याप्रमाणे वाढत जाते. वस्तूची किंमत आणि केली जाणारी मागणी यामध्ये असणारा परस्पर संबंध सम का व्यस्त? व्यस्त स्वरूपाचा असतो. हे वरील कोष्टकावरून स्पष्ट होते. एवढंच घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला कोष्टकावरून आकृती काढायची असते पहा. आकृती फार सोपी आहे. मागणी वक्र क्ष अक्षावर काय दाखवायची? किंमत दाखवायची. आणि य अक्षावरती काय दाखवायचं? कुठं दाखवायची किंमत? य अक्षावर किंमत दाखवायची आणि क्ष अक्षावर. अगदी बरोबर आहे. तुम्ही हे अंक मांडले काय नाही मांडले काय तरी चालतात, बरोबर आहे. हे मागणी वाढलेली गेली दाखवली काय किंवा नाही दाखवली काय परीक्षेमध्ये तरी सुद्धा चालतं. जर समजा तुम्हाला मांडलंच पाहिजे असं जर सांगितलं असेल तर तुम्ही मांडा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बरोबर आहे ना? एक 2 3 4 5 अशी किंमत ज्या वेळेस वाढत जाते त्यावेळेस मागणी कमी होताना दिसून येते. आणि किंमत
आणि मागणी यामध्ये असणारा परस्पर संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो, हे या वरील आकृतीवरून स्पष्ट होते. आता गृहीतक सांगितलेली आहेत पहा, आठवतेत का बघा. गृहीतक जर अनुभवास आली तर सिद्धांत प्रत्ययास येतो, अन्यथा प्रत्ययास येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे गृहीतकामध्ये लोकसंख्या आहे का? गृहीतक आहे. लोकसंख्या कायम, आणखीन काय? स्थिर उत्पन्न. जर लोकसंख्येमध्ये बदल झाला तर सिद्धांत कधी सुद्धा अनुभवास येत नाही. आता जर लोकसंख्येमध्ये जर बदल झाला तर सिद्धांत कसा अनुभवास येत नाही हे तुम्हाला सांगितलं सुद्धा असेल, पण आणखी तुम्हाला सांगतो बघा. मागणीचा नियम अनुभवास यावयाचा असेल तर लोकसंख्या कायम पाहिजे, लोकसंख्येत बदल होता कामा नये. नातेपुतेची लोकसंख्या जर 10,000 असेल तरच हा सिद्धांत अनुभवास येतो. लोकसंख्येत बदल झाला की सिद्धांत अनुभवास येत नाही. कसा अनुभवास येत नाही बघा. नातेपुतेची लोकसंख्या 10,000 आहे. समजा चप्पल 150 रुपयाला आहे. चप्पलचा जोड एक म्हणतो, जो म्हणत नाही बरं का, जोड चप्पल 150 रुपयाला आहे. त्यावेळेस नातेपुतेमध्ये मागणी चप्पलच्या किती जोडाला आहे? 100 जोडाला आहे. जर चप्पलची किंमत 160 रुपये झाली, किती? 160 रुपये झाली तर सिद्धांत सांगतोय त्या पद्धतीने काय व्हायला पाहिजे? चप्पलची मागणी कमी व्हायला पाहिजे का नाही? म्हणजे इथं 100 नगावरून किमान 99 नग 95 नग तर झाली पाहिजे का नाही? बघा आता चप्पलची किंमत 150 वरून 160 झाली. सिद्धांत सांगतोय तसं काय व्हायला पाहिजे? मागणी कमी व्हायला पाहिजे. पण नातेपुतेची लोकसंख्या त्या काळामध्ये 10,000 वरून 12,000 झाली. मला सांगा, चप्पलची किंमत वाढल्यानंतर मागणी वाढेल का कमी होईल? सिद्धांतानुसार काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. पण इथं लोकसंख्या बदलली, 10,000ची 12,000 लोकसंख्या झाली, म्हणजे 2,000 लोकांना चप्पल पाहिजे का नाही आता? मग इथं किंमत वाढली म्हणून ते मागणी कमी करतील का? त्यांना चप्पल घ्यावीच लागणार आहे. अनवाणी किती हिंडायचं? म्हणून ते काय करतील? ते काय करतील? चप्पलची किंमत वाढवून सुद्धा मागणी वाढवतील. सिद्धांत सांगतो तसं घडलं का? नाही घडलं. मग सिद्धांत सांगतो तसं जर घडवायचं असेल तर लोकसंख्या कशी पाहिजे? कायम पाहिजे. लोकसंख्येत अजिबात बदल होता कामा नये. चप्पलची किंमत 150 वरून चप्पलची किंमत 140 झाली, बरोबर आहे? नियमानुसार काय व्हायला पाहिजे? चप्पलची मागणी वाढायला पाहिजे. पण नातेपुतेतल्या 10,000 लोकसंख्येपैकी 2,000 लोकांनी स्थलांतर केलं. स्थलांतर म्हणतो बरं का, मी ते म्हणणार नाही, पण तुम्ही लक्षात येते का? स्थलांतर झालं 2,000 लोकसंख्येचं. सिद्धांत सांगतोय किंमत कमी झाली की मागणी वाढते. आता 2,000 लोकांचं जर हे स्थलांतर झालं तर सिद्धांत सांगतोय तसं घडतंय का? 8,000 लोक राहिले ना नातेपुतेमध्ये, म्हणजे मागणी कमी होईल का वाढेल? कमी होईल उलट, कारण 2,000 लोकांचं स्थलांतर झाले आणि किंमत कमी झाली. मग तुम्ही म्हणता, मग मला ज्यावेळेस किंमत जास्त होती त्यावेळेस माझ्याकडे चप्पल नव्हती, मग मी घेईन की एक, कमी झाली म्हणल्यानंतर. पण मी सरासर विचार काय म्हणतोय करतोय की मागणी वाढली अपवाद एखाद्याची, बरोबर आहे, पण सरासरी मागणी मात्र 100 नगावरून 110 नगापर्यंत जाणार नाही. लक्षात घ्या. म्हणून लोकसंख्या कायम असली तरच हा सिद्धांत अनुभवास येतो, अन्यथा अनुभवास येत नाही. लोकसंख्येच्या आकारमानात बदल होत नाही, म्हणजे हेच स्थिर लोकसंख्या, बरोबर आहे का? त्यानंतर स्थिर उत्पन्न पातळी. उत्पन्न कायम असलं पाहिजे. जशी लोकसंख्या कायम असते तसंच उत्पन्न कायम असलं तरच हा सिद्धांत प्रत्ययास येतो, अन्यथा प्रत्ययास येत नाही. कसा येत नाही बघा जरा. जर समजा उत्पन्न आपलं 40,000 रुपये, 40,000 रुपये उत्पन्न असताना
कायम उत्पन्न पाहिजे बघा. 40,000 रुपये उत्पन्न पातळी आहे. सफरचंद 150 रुपये किलो विकला जातोय. त्यावेळेस सफरचंदाला मागणी नातेपुतेमध्ये समजा 100 किलोला आहे. सफरचंदची किंमत 150 वरून 160 रुपये झाली किलो. मागणी काय व्हायला पाहिजे नियमानुसार? कमी व्हायला पाहिजे. पण इथं उत्पन्न 40,000 वरून 50,000 रुपये झालं. समजा माझंच उदाहरण धरून घे. माझं उत्पन्न जर 40,000 वरून 50,000 झालं तर मी इथं 10 रुपये किंमत वाढलेल्याचा विचार करेल का? नाही करणार. माझं उत्पन्न 10,000 वाढले. मग इकडं सफरचंद 10 रुपयांनी वाढू दे नाही तर 20 रुपयांनी वाढू दे, मी खरेदी करणारच. सिद्धांत सांगतोय त्या पद्धतीनं घडलं का? इथं नाही घडलं. इथं 90 किलो पर्यंत मागणी कमी व्हायला पाहिजे होती. 10 किलोनी मागणी कमी व्हायला पाहिजे होती. पद्धत सिद्धांत सांगतोय त्या पद्धतीनं घडलं नाही. या उलट परिस्थितीत सफरचंद 150 वरून 140 रुपये किलो झाला. मागणी 100 किलो वरून 105 किलो पर्यंत वाढायला पाहिजे. पण त्यावेळेस माझं उत्पन्न 40,000 वरून 30,000 झालं. माझं उत्पन्न इथं कमी झाल्यामुळं मी इथं सफरचंद 10 रुपयानं स्वस्त होऊन सुद्धा घरी आणेल का? नाही आणणार. का? तर उत्पन्नच आपलं कमी झालं ना. उत्पन्न कमी झाल्यामुळं हा सिद्धांत अनुभवास येत नाही. म्हणून उत्पन्न पातळी स्थिर पाहिजे. त्याचबरोबर आवडीनिवडी, सवयी या गोष्टी सुद्धा कायम पाहिजेत. फॅशन ह्या गोष्टी सुद्धा कायम पाहिजेत. त्याच्यामध्ये बदल झाला तर सिद्धांत अनुभवास येत नाही. म्हणजे याचा अर्थ सफरचंदाची किंमत 150 वरून 160 रुपये झाली की मागणी कमी व्हायला पाहिजे. पण 150 वरून 160 रुपये किंमत झाली आणि एखाद्याला सफरचंद आवडायला लागला की सफरचंदाची मागणी काय होईल? वाढेल. आवडीनिवडीत बदल झाला आणि आवडीनिवडीत बदल झाल्यामुळं हा सिद्धांत इथं अनुभवास येतो का? अनुभवास येत नाही. फॅशन इत्यादीमध्येही बदल होता कामा नये. समजा या ठिकाणी नऊवारीची साडी किंमत कमी व्हायला लागली, नियमानुसार मागणी वाढायला पाहिजे. पण नऊवारी साड्या घालणाऱ्या जर महिला चुडीदार ड्रेस घालायला लागलाय, त्यांच्या आवडीनिवडीमध्ये जर बदल झाला तर नऊवारी साडीची मागणी काय होईल? कमी होईल. कधी? किंमत कमी होऊन सुद्धा. सिद्धांत अनुभवास आला का? अनुभवास आला नाही. म्हणजे याचा अर्थ मागणीचा नियम अनुभवास यावयाचा असेल तर ह्या गोष्टी कायम पाहिजेत. गृहीतक म्हणजे याचा अर्थ काही गोष्टी गृहीत धरून सिद्धांत मांडलेला आहे. पुण्याला जाणार आहे आपण, पुण्याला पाहुण्याला सांगतोय मी 5 वाजेपर्यंत स्वारगेटला येतो, मला न्यायला या. पण आपण एक गोष्ट गृहीत धरलेली असते की नातेपुतेच्या स्टँडवर आल्यानंतर मला गाडी मिळणार, ही गोष्ट गृहीत धरलेली आहे आपण. तसं हा सिद्धांत मांडताना ह्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. ह्या गोष्टी गृहीत धरूनच हा सिद्धांत मांडलाय. ह्या गोष्टी जर अनुभवास नाही आल्या तर सिद्धांत प्रत्ययास येत नाही. त्यानंतर पूरक वस्तूंच्या किमती स्थिर पाहिजेत. मला पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू कशाला म्हणायचं सांगाल का कोण? पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू दोन्ही शब्द गेलेत का नाही? पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू. मला सांगा, चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू का पूरक वस्तू? पर्यायी वस्तू, बरोबर आहे. आणि पूरक वस्तू कशाला म्हणायचं? हा काय काय मला नाही कळत. कार आणि इंधन. म्हणजे कारची मागणी केली की इंधनाला मागणी करावीच लागते. ह्या पूरक वस्तू. म्हणजे एका वस्तूची मागणी करायची म्हटलं की त्याला अनेक वस्तूला मागणी करायची. आपण चहाला मागणी करायची म्हटलं की आपण कशाला मागणी करतोय? साखर, चहापत्ती, दूध, पाणी, पातेलं ह्या सगळ्याला मागणी करतो. म्हणजे याचा अर्थ काय झालं इथं? ह्या पूरक वस्तू झाल्या. या वस्तूच्या किमती सुद्धा कायम पाहिजेत. जर या वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर सिद्धांत प्रत्ययास येत नाही. म्हणून
ह्या गोष्टी कायम असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर कर विषयक धोरण सरकारचं कायम पाहिजे. कर विषयक धोरणामध्ये जर सरकारच्या बदल झाला तर सिद्धांत अनुभवास येत नाही. मग डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ज्याला आपण प्रत्यक्ष कर म्हणतो, अप्रत्यक्ष कर म्हणतो, या करामध्ये बदल होता कामा नये. सरकारचं कर विषयक धोरण बदललं की सिद्धांत अनुभवास येत नाही. अशा अनेक गोष्टी गृहीत धरून या ठिकाणी सिद्धांताची मांडणी केलेली आहे. त्याच्यानंतर हे अगोदर गृहीतकं सांगितलेली आहेत पुस्तकामध्ये, नंतर कोष्टक काढले, नंतर आकृती काढलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, अपवाद सांगितलेले आहेत. पहा, आकृती वगैरे हे फार सोपं आहे बघा. एकदा जर हा सिद्धांत जर अभ्यासला तर पुन्हा हा सिद्धांत अभ्यासण्याची सुद्धा गरज नाही. एकदा जरी आधीमध्ये पाहिलं तरी तो सिद्धांत जसाचा तसा लिहिता येतो. म्हणून 12वीला पास होणं फार सोपं आहे, नापास होणं फार अवघड आहे. म्हणून 12वीला कोण नापास होत नाही. नापास एखादं जर झालं तर त्याला जशी पाहुणी बघायला येते ती तशी घरी माणसं बघायला येतील. लक्षात घ्या, एवढं सोपं झालेलं आहे. आणि आता नवीन अभ्यासक्रमामध्ये तर आणखी त्याच्यापेक्षा सोपं केलंय. पहिलं फक्त 15 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह होतं. नवीन पॅटर्ननुसार ऑब्जेक्टिव्ह आता जवळजवळ 20 मार्काचं आणलंय. पण पहिलं कसं होतं, योग्य पर्याय निवडा, जोड्या लावा, चुकी बरोबर लिहा, हे ठरलेलं 3च होते. पण आता किती आहेत, किती ऑप्शन आहेत आता सांगितले नाहीत का मॅडमनी? 9 ऑप्शन आहेत. 9. त्या 9 पैकी 9 पैकी 4 ऑप्शन परीक्षेला विचारले जाणार आहेत. कोणते 4 विचारले जाणार हे शिकवणाऱ्या मास्तरला सुद्धा माहीत नाही. फक्त प्रश्नपत्रिका काढणाराच व्यक्ती 9 पैकी कोणते ऑप्शन टाकायचे हे तो ठरवणार आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर पुस्तक पहा, स्वाध्यायाच्या खाली बघा. तुम्ही एका प्रकरणामध्ये योग्य पर्याय निवडा असेल तर दुसऱ्या प्रकरणामध्ये सहसंबंधच पूर्ण कराय, तिसऱ्या प्रकरणामध्ये गटात न बसणारा शब्द सांगाय, दुसऱ्या एखाद्या प्रकरणामध्ये तर्कविसंगत प्रश्नच आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये चुकी बरोबर आहे, लक्षात येते का? एखाद्या प्रकरणामध्ये वेगळंच आहे. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये वेगवेगळा भाग ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलेला आहे आणि दिलेला आहे. 80 पैकी 20 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह बोर्डाच्या परीक्षेला असणार आहे. म्हणजे 100% 25% प्रश्न ऑब्जेक्टिव्हवर विचारले जाणार आहेत. लक्षात घ्या. आणि बाकीचे जे काही तुम्हाला गेल्या वर्षी प्रथम सत्र परीक्षेमध्ये काय काय प्रश्न त्या नमुन्याचे विचारले होते, संकल्पना ओळखून स्पष्ट करा म्हणून होतं आहे का नाही, ते म्हणा, फरक स्पष्ट करा म्हणा, किंवा आणखीन थोडक्यात उत्तरे द्या, किंवा तक्त्यावरून प्रश्न, त्या प्रश्नाची उत्तरं लिहा, असले प्रश्न होते बघा. तर असले प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. 20 मार्काचं जसं पूर्वी प्रकल्प होते पूर्वी, आता प्रकल्प नाहीत, आता टेस्ट घ्यायची 20 मार्काची. ती टेस्ट तुमची घेतली जाणार आणि त्या टेस्टचे तुम्हाला 20 पैकी मार्क दिली जाणार, की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे पडता येतील याचा विचार त्या ठिकाणी केला जाईल. अपवादामध्ये सांगितले पहा, गिफेनचा विरोधाभास अपवाद सांगितलाय. म्हणजे गिफेन वस्तू या मागणी नियमाला अपवाद मानल्या जातात, कारण गिफेन वस्तूच्या बाबतीमध्ये हा नियम अनुभवास येत नाही. गिफेन वस्तूची किंमत वाढली की मागणी वाढते आणि गिफेन वस्तूची किंमत कमी झाली की मागणी सुद्धा कमी होते. गिफेन वस्तू म्हणजे हलक्या दर्जाच्या वस्तू, त्यालाच निकृष्ट वस्तू असं म्हणतात. आणि त्या वस्तूच्या बाबतीमध्ये मागणीचा जो नियम आहे, हा मागणीचा नियम असा नसतो, वरून खाली येणारा नसतो, तर खालून वर जाणारा मागणीचा नियम वक्र असतो.
म्हणजे हा वक्र काय दर्शवतो? जशी किंमत वाढेल तशी मागणी वाढते. हा मागणीचा वक्र दर्शवतो. जाडे भरडे कापड, मिलो, पाव अशा ज्या काही वस्तू आहेत की ह्या वस्तू हलक्या दर्जाच्या वस्तू म्हणून गणल्या जातात. हलक्या दर्जाच्या वस्तूच्या बाबतीमध्ये हा नियम का अनुभवास येत नाही त्याचं आपण एक उदाहरण घेऊन स्पष्ट करूया. आता समजा बघा, एका बाजूला खारी आणि एका बाजूला पाव, बरोबर आहे का? काय जणाला हलकं कुठलं भारी कुठलं हेच कळत नाही. लक्षात येते? काय जण असे असतात बघा, घरी पावही आणले जातात, खारी आणले जातात आणि खारी ज्यांना आधी न लागता ह्या पावासाठी भांडणं असतात. कारण काय जणांना पावच आवडतो चहामध्ये खाण्यास. गुड्डे बिस्किट आणलेलं असतं आणि एखादा दुसरा पार्लेचा बिस्किटचा पुडा आणलेला असतो. गुड्डेचा 20 रुपयाचा पुडा असतो, पार्लेचा 5 रुपयाचा असतो. पण 5 रुपयाच्या त्या पुड्यासाठी एकमेकाचे एवढे भांडणं की बोलायचं काम. म्हणजे ह्या वस्तू ज्या असतात ह्या वस्तूच्या बाबतीमध्ये हा नियम अनुभवास येत नाही. बघा आता समजा खारी हिला आपण उत्कृष्ट वस्तू म्हणू आणि पावला आपण हलकी वस्तू म्हणू. बघा आता, किंवा दुसरं एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर न खाणारी परत रागाला जातील. असू द्या, खारी आणि पाव हेच उदाहरण आपण घेऊया. विचार करा तुम्ही, ज्या वेळेस खारीची किंमत इथं 20 रुपये होते त्यावेळेस 100 खारीच्या पॅकिंगला मागणी आहे. ज्या वेळेस पावाची किंमत 10 रुपये होती त्यावेळेस पावाला 100 पॅकिंगला मागणी. बघा, खारीची किंमत वाढली, खारीची किंमत वाढली. 20 रुपयावरून 25 रुपये खारीचं पॅकिंग झालं. त्यावेळेस काय होणार आहे हो? खारीची मागणी काय होणार आहे? नियमानुसार कमी होणार आहे, बरोबर आहे का? खारीची मागणी कमी होणार आहे. त्यावेळेस मग हे जे लोक 100 नग विकत होते खारीचे त्याची मागणी कमी होणार आहे, 90-95 होणार आहे. मग हे 5 लोक 10 लोक काय करतील हो? पावाचा उपभोग घेतील, बरोबर आहे का नाही? म्हणजे ज्यावेळेस खारी मागते त्यावेळेस तुलनेनं पाव सुद्धा काहीतरी मागेल का नाही? काही एकच मागेल हो? एक मागेल का? नाही. ह्याची किंमत 20 रुपयावरून 25 रुपये झाली तरी निदान ह्याची किंमत 10 रुपयावरून 11 रुपये तर होईल का नाही? होणार आहे, लक्षात घ्या. मग विचार करा तुम्ही, जर इथं 20 वरून 25 झाली तर ह्याची मागणी कमी होती, ह्याची 10 वरून 11 किंमत झाली. नियमानुसार काय व्हायला पाहिजे? ह्याची मागणी नियमानुसार कमी व्हायला पाहिजे का नाही? इथं काय झाली? आता मागणी वाढली. 100 नगाच्या ऐवजी 105 नगाला मागणी वाढली. सिद्धांत सांगतोय तसं घडलं का? इथं घडलं, इथं घडलं. पण इथं घडलं का? नाही. कारण ही वस्तू कसली वस्तू आहे? हलक्या दर्जाची वस्तू, निकृष्ट वस्तू, गिफेन वस्तू. म्हणून गिफेन वस्तू या नियमाला अपवाद मानल्या जातात. आता पावची किंमत 11 रुपये, समजा 11 रुपयावरून पावची किंमत 9 रुपये झाली. ह्याची किंमत कमी झाली म्हणजे ह्याची किंमत काय होणार आहे? कमी होणारच आहे की हो, लक्षात घ्या. मग ह्याची किंमत 25 वरून जर 20 झाली तर ह्या पावाचा उपभोग घेणाऱ्यांना कंटाळा आल्यानंतर ते काय करतील? खारीकडे वळतील का नाही? म्हणजे इथं काय झालं? किंमत कमी होऊन सुद्धा मागणी काय झाली? कमी झाली. सिद्धांत सांगतोय तसं घडलं का? नाही घडलं. म्हणून गिफेन वस्तू मागणी नियमाला अपवाद मानल्या जातात. त्यानंतर
प्रतिष्ठेच्या वस्तू मागणी नियमास अपवाद मानल्या जातात. प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वस्तू कुठल्या? हिरे, सोने, ह्या प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वस्तू. बघा प्रतिष्ठा कशी मिळते. सोन्याची किंमत 10 ग्रॅमला 48,000 रुपये. ती किंमत 45,000वर आली, 40,000वर आली. आणि आपल्या दोस्तानं, आपल्या मैत्रिणीनं सोनं खरेदी केलं. बघा प्रतिष्ठा तिची वाढली का कमी झाली? कशी वाढली हो? टोमणं मारणार का नाही? तो काय घेत होते 48 वरनं 40,000 सोनं झालं म्हणून घेतलं. नाहीतर काय सोनं तुम्ही घेताय तुमचं डिलिंग होतंय म्हणत आहे तुम्हाला. आपण टू व्हीलर गाडी 80,000वरनं 70,000वर टू व्हीलरची किंमत जाईल. आपण काय म्हणणार आहे? अरे किंमत किती कमी झाली म्हणून तू गाडी घेतली. आपण टोचून बोलणार आहे का? त्याची प्रतिष्ठा वाढली का कमी झाली? कमी झाली. आणि 48 वरनं 55,000 रुपये 10 ग्रॅमचा सोन्याचा दर झाल्यानंतर सोनं त्यानं जर खरेदी केलं तर आपण म्हणा 55,000 रुपये सोनं झाले तरी लोक सोनं घेतलंस तू. म्हणजे आपण त्याची प्रतिष्ठा काय झाली हो? वाढली का नाही? म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू ज्या असतात या मागणी नियमाला अपवाद मानल्या जातात. आणि ज्या प्रतिष्ठेच्या वस्तू घेणारे लोक काय करतात बघा, अधिक किमतीला अधिक वस्तूची मागणी करतात आणि कमी किमतीला कमी वस्तूची मागणी करतात. ह्या प्रतिष्ठेच्या वस्तू. आणि या वस्तूच्या बाबतीमध्ये हा नियम अनुभवास येत नाही. त्यानंतर भविष्यकालीन किमतीचा अंदाज. भविष्यकालीन किमतीचा अंदाज या मागणी नियमाला अपवाद मानला जातो. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. पेन 5 रुपयाला मिळतोय. बघा पेन 5 रुपयाला मिळतोय. पेनची किंमत 5 रुपयावरून 4 रुपये झाली. पेनची मागणी काय व्हायला पाहिजे? नियमानुसार वाढायला पाहिजे. अहो पण तो पेन उद्या 2 रुपयाला होणार आहे की. तो पेन उद्या 2 रुपयाला होणार आहे. आता आपण 1 रुपया कमी झाल्यानं मागणी करू का? नाही करणार. आपण म्हणू उद्या 2 रुपयाला पेन होणार आहे त्यावेळेस वस्तू पेन घेऊ आपण. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. किंमत कमी होऊन सुद्धा मागणी वाढलेली नाही. 5 रुपयाचा पेन 6 रुपयाला झाला. मागणी काय व्हायला पाहिजे? नियमानुसार मागणी कमी व्हायला पाहिजे. अहो पण तो पेन उद्या 8 रुपयाला होणार आहे ना. मग आज 1 रुपया वाढवून देणार आहे. उद्या 3 रुपये द्यावे लागणार आहेत. मग आपण काय करू? इथं 1 रुपया किंमत वाढवून सुद्धा आपण मागणी वाढवणार आहे. पेन घेणार आहे. म्हणजे किंमत वाढून सुद्धा मागणी वाढली आणि किंमत कमी होऊन सुद्धा मागणी कमी झाली. भविष्यकालीन किमतीचा अंदाज, किमतीचा आभास. बऱ्याच जणाला असं वाटतं जेवढी जास्त किंमत तेवढी वस्तू क्वालिटीची. जेवढी किंमत जास्त तेवढी वस्तू क्वालिटीची आणि जेवढी किंमत कमी तेवढी वस्तू हलकी निकृष्ट. बघा विकोटर मध्ये 50 रुपयाला एवढीच आहे. 50 रुपयाला एवढीच आहे. 2 बहिणी जर घरात असल्या, जर ती 8 दिवसात जर संपली तर दोघीची भांडणं लागतील. मी लय लावतील, तू लय लावतील, ही ते लगे कसे संपलं का? विषय काय आहे? विषय असा आहे की 40 रुपयाला आहे म्हणून ती चांगल्या क्वालिटीची. लक्षात घ्या. आणि इकडं टूथपेस्ट बबूल पैसे वसूल टीवर किती जरी सांगितलं, कोलगेट टूथपेस्ट 50 ग्रॅम जेवढ्याला येते तेवढ्या पैशात बबूल टूथपेस्ट ग्रॅम 150 ग्रॅम येईल. किती बी घ्या, किती बी वापरा, संपता संपत. म्हणजे आपल्याला काय वाटतं? जेवढी वस्तू भारीतली तेवढी वस्तू चांगली. जेवढी वस्तू हलकी, किंमत कमी तेवढी वस्तू हलकी, असा आपला समजच होतो. मग आपण सुद्धा शोरूम मध्ये जातो पहा कपडे घ्यायला. चांगल्या शोरूम मध्ये जातो आपण. आत एंट्री टाकल्या आपलं 7-8 फोटो दिसतात असं सगळीकडे बघितल्यानंतर.
गेल्या गेल्या नमस्कार केला जातो, गेल्यानंतर आपल्याला चहा आणून दिला जातो, पाणी आणून दिलं जातं, सगळं दिलं जातं आणि त्याचा चार्ज त्या वस्तूत आकारला जातो. आणि तीच वस्तू फुटपाथवरती 200 रुपयाची वस्तू फुटपाथवरती 100ला मिळत असली, किती जरी वरडून सांगत असला तो दुकानदार, अहो वस्तू तीच आहे, तरी आपण म्हणतो नाही, तुझ्याकडली हलकीच वस्तू आहे. मग वाढीव किमतीला वस्तूची मागणी जास्त केली जाते, कमी किमतीला वस्तूची मागणी कमी केली जाते. अज्ञान म्हणजे काही वेळेस काय होतं, अज्ञानामुळं सुद्धा अधिक किमतीला अधिक वस्तू खरेदी केल्या जातात. अज्ञान असतं मग. आणि ह्या अज्ञानामुळं लोकांना माहीतच नसतं किंमत कमी झालेली आणि किंमत वाढलेली माहीतच नाही लोकांना. काही लोक अज्ञानीच असतात. 40 रुपये किलो साखर आहे, गेल्या 4 महिन्यात होती, आणि आपण आता जरी गेलो का नाही साखर आणायला 1 किलो, तर आपण 40 रुपये देतो, साखर घेतो, इकडं करतो, निघून जातो. आपण काय म्हणतो, आणखी सुद्धा 40 रुपये किलो साखर आहे. पण 40ची 38 झाली, 38ची 36 झाली, 37 झाली. ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. अज्ञान आहे आपलं हे. आणि ह्या अज्ञानामुळं काय होतं बऱ्याच वेळा की बाजाराचं ज्ञान नसतं लोकांना, आणि बाजाराचं ज्ञान नसल्यामुळं किंमतीत घट झालेली त्यांना माहीतच नसते. त्यामुळं सुद्धा अज्ञान हे मागणी नियमाचा अपवाद मानला जातो. सवयीच्या वस्तू, काही वस्तूंची सवय लागलेली असते लोकांना, त्या वस्तूचा उपभोग पुढं ढकलणं शक्य नसतं. म्हणून बघा, दारू, सिगारेट, आपू, गांजा, तंबाखू, गुटखा ह्याच्या किमती दरवर्षी हळूहळू वाढताना दिसतात. कारण सरकारला सुद्धा माहित आहे, ह्याच्यावरती टॅक्स जरी वाढवला, त्याची किंमत वाढली तरी घेणार घेतेच. काय करते, गेल्या 20 वर्षापूर्वी गायछाप तंबाखूची पुडी 20 पैशाला 25 पैशाला होती. आता गायछाप तंबाखूची पुडी 15 रुपयाला आहे असं म्हणतात. तुम्ही म्हणसान एवढं कसं ह्यांना माहिती. दारू, किती जरी दारू 50 रुपयाची बाटली 55 रुपयाला झाली तर पिणारा म्हणतो का मागली 5 रुपयानं चल बाबा घरी, म्हणतो का त्यो? नाही, पिणारच हो, त्याला पर्यायच नाही, त्याला झोपच लागत नाही पिल्याशिवाय. म्हणजे इथं किंमत वाढून सुद्धा मागणी कमी होत नाही, किंमत वाढली तरी मागणी कमी होते. आणि किंमत कमी झाली, दारूची किंमत कमी झाली, गरजेपेक्षा जास्त पितोय का ते? नाही, त्याला जेवढं गुंगी येण्यापुरतं पाहिजे तेवढं पिलं की बस. म्हणजे ह्या सवयीच्या वस्तू सुद्धा मागणी नियमाला अपवाद मानल्या जातात. एवढे अपवाद सांगितलेले आहेत. आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही, की जेणेकरून हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत अभ्यासा, परीक्षेमध्ये लिहा, चांगले मार्क्स पाडा. आता जे 12वी कला ब बंद आलेली मुलं होती त्यांनी त्यांच्या वर्गात जायचं,